एमपीएससी कडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. पेपरफुटीच्या आरोपांनंतर एमपीएससीचा हा मोठा निर्णय. लवकरच फेरपरीक्षा होणार असल्याची देखील माहिती. पेपर लीक नंतर रोहित पवार यांच्याकडून एमपीएससी आयोगावरती ताशेरे. राज्यभरात एजंटमार्फत 40 लाखांना पेपर विकला गेला असा गंभीर आरोप. आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची केली जाते मागणी. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं. आदिवासी वसतिगृहामध्ये प्रवेशासाठीची वयाची अट रद्द. मंत्री उईकेंच्या निवासस्थानी झालेल्या आमदार आणि खासदारांच्या बैठकीमध्ये हा निर्णय. वयोमर्यादा स्थगित. मात्र आदिवासी विद्यार्थी आपल्या आंदोलनावरती ठाम. चांगला आहार, 12,500 नोकर भरती आणि गडचिरोलीमधील सर्पदंश दुर्घटनेतील कुटुंबियाला 1 कोटींची मदत अशी मागणी. पुण्यातील मांजरीमधील आंदोलकांची प्रकृती बिघडली. विद्यार्थ्यांना काही झाल्यास सरकारच जबाबदार असेल. विद्यार्थी आक्रमक झाले. सुप्रिया सुळेंकडून बीसीद्वारे विद्यार्थ्यांची फोनवरून विचारपूस. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी राजीनामा द्यावा. रोहित पवार यांची मागणी. राहुल गांधी काही दिवसांमध्ये आंदोलनात सहभागी होतील. रोहित पवार यांची ही माहिती. फडणवीसांनी आदिवासी समाजासाठी काही केलं असतं तर आदिवासी विद्यार्थ्यांवरती आंदोलनाची वेळ आली असती का? आदित्य ठाकरे यांचा हा सवाल. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार. मोर्चाची तारीख देखील ठरलेली नाही. त्या संदर्भात संभाजीनगरमध्ये बैठक होईल. विजय वडेट्टीवार यांची माहिती. मोर्चा संदर्भात आम्ही 7 जणांची समिती गठीत करणार आहोत. वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया. नाशिकमधील आदिवासी आंदोलकांची हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली भेट. सर्पदंशानं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपयांच्या मदतीसह 5 ऑगस्टचा सुधारित जी रद्द करण्याची आंदोलकांची मागणी. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची उद्या नागपूरमध्ये राज्यस्तरीय बैठक. जरांगींचं आंदोलन आणि जातनिहाय जनगणनेच्या मागणीवरती चर्चा होणार. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची माहिती. मराठा समाजाच्या मागण्यांवरती शासन सकारात्मक. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून सर्व विभागांना तातडीने कारवाईचे आदेश. शैक्षणिक सवलती आणि निधी वाटपाला देखील गती मिळणार. विक्रेत्यांना आता 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा करता येणार नाही. अन्न नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक या संदर्भातलं जारी. 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत राज्यामध्ये निर्बंध लागू. रेशन दुकानांना नियम लागू नसतील. बुलडाण्यामध्ये स्मार्ट बाजारामध्ये साखर खरेदीवरती निर्बंध. स्मार्ट बाजारामध्ये प्रतिव्यक्ती 1 किलो साखर मिळणार तर खामगावमध्ये प्रतिव्यक्ती 2 किलो साखरेची मर्यादा. साखरेची किंमत प्रति किलो 70 ते 80 रुपयांवर. राज्यामध्ये साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी झाडाझडती सुरू. सोलापूरच्या डीमार्टमध्ये पुरवठा अधिकाऱ्यांकडून तपासणी तर छत्रपती संभाजीनगरमध्ये वॉलमार्टसह होलसेल दुकानं रडारवर. अमरावती शहरातील डीमार्टमध्ये साखरेचा तुटवडा. डीमार्टमध्ये साखर खरेदीसाठी आता ग्राहकांची गर्दी. साखर उपलब्ध नाही त्यामुळे ग्राहकांची गैरसोय. कांदा आणि साखर परवडणाऱ्या दरामध्ये देण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय. नाफेडकडून कांदा खरेदी करून सर्वसामान्यांना देण्याचा निर्णय. काळा बाजार करणाऱ्यांवरती छापे टाकून कारवाई करणार. देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही. आयएसएमएसचे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांची माहिती. केंद्राकडून 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला मंजुरी. गेल्या 15 दिवसांमध्ये प्रचंड महागाई वाढली. साखरच नाही, कांदा तांदळाच्या दरात वाढ. वाणिज्य आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये संवाद आहे की नाही? सुप्रिया सुळे यांचा हा सवाल. साखरेच्या दरवाढी मागे मोठा घोटाळा केला जातोय. साठेबाजी करून साखर तुटवड्याची परिस्थिती निर्माण केली जाते. शेतकरी नेते अजित नवले यांचा हा आरोप. कांद्यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका कायम. विरोधात सरकारच्या चुकीच्या निर्णयांची मालिका ही काही थांबत नाहीये. हर्षवर्धन सपकाळ यांचा हा हल्लाबोल. मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात साखरही कडू झाली आहे. सपकाळ यांची ही टीका. कांदा आणि साखर परवडणाऱ्या दरात देण्याचा दिल्ली सरकारचा हा मोठा निर्णय. नाफेडकडून कांदा खरेदी करून सर्वसामान्यांना देण्याचा निर्णय. काळा बाजार करणाऱ्यांवरती छापे टाकून कारवाई केली जाईल. लासलगाव रेल्वे स्थानकातून 840 टन कांद्याचा बफर स्टॉक दिल्लीला जाणार. 21 डब्यांची कांदा एक्सप्रेस आज दिल्लीसाठी होणार रवाना. तर दिल्लीनंतर कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई आणि कोचीला देखील कांदा पाठवला जाईल. सुट्ट्या तेलाच्या विक्रीवरून संभ्रम कायम. ग्रामीण भागातील लोकांच्या गैरसोयीसह व्यापारी देखील नाराज. पाव किलो, अर्धा किलोच्या तेल पिशव्यांची विक्रेत्यांकडून मागणी. सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंधित कारवाई नवीन नाही. निर्णय 2011 पासून संपूर्ण देशात लागू. मात्र सध्या प्रभावी अंमलबजावणीचे आदेश. अन्न आणि औषध प्रशासनाकडून हे स्पष्ट. मुख्यमंत्री कार्यालयाची 314 अधिकाऱ्यांवर करडी नजर. सूत्रांची माहिती. अनेक अधिकारी एकाच विभागामध्ये असल्याचं समोर. प्रत्येक विभागाची झाडाझडती होणार. लाडकी बहीण या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला. 344 कोटी वळवल्याचा शासन निर्णय जारी. जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सरकारचा हा मोठा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभरात धडक कारवाई. 37 हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांची एफडीएनं केली तपासणी. मुंबईमधील कारवाईमध्ये एकूण जप्त 2 कोटी 25 लाखांचा मुद्देमाल.
एनआयएची 5 राज्यांमध्ये धडक कारवाई. भारत सरकारच्या 54 संकेतस्थळांवरती सायबर हल्ल्यांचा कट उधळला. पुण्यातील जुन्नरमधून संशयित आरोपी ताब्यात. बिहारच्या पाटण्यात विद्यार्थी आंदोलन पेटलं. 17वी बीपीएससी परीक्षा रद्द करण्याची देखील मागणी. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे विद्यार्थ्यांचा मोर्चा. काही विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात. सदा सरवणकर आणि प्रिया सरवणकर यांनी पालिका आयुक्तांची घेतली भेट. ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रिया सरवणकर यांची मागणी. महापौर आणि शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये खडाजंगी. अमित साटम यांच्यासमोरच रितू तावडे आणि शिरवाडकरांमध्ये झुंपल्याची सूत्रांची माहिती. दरम्यान बातम्या निराधार असं साटम यांचं स्पष्टीकरण. मंत्रालयातील मौखिक आदेशावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश. निर्णयामुळे नियमबाह्य नियुक्त्यांना चाप बसेल. 10 सप्टेंबरपर्यंत अधिकाऱ्यांना मूळ कार्यालयामध्ये परतावं लागणारच. भाजप प्रवेशासाठी निघालेले धाराशिवचे 5 नगरसेवक पुण्यातूनच माघारी. तर महायुतीमधील एका नेत्यांनीच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकाला थांबवलं अशी सूत्रांची माहिती. पुणे महापालिकेमध्ये महायुतीचे लेटर वॉर. भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटेंकडून सुनेत्रा पवार यांना पत्र. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या वर्तनावरती भाजपचा हा थेट आक्षेप. भाजपनं राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक वागणूक दिली. राष्ट्रवादीला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला. धीरज घाटे यांची माहिती. तर भोंगे डीजे या संदर्भात एकच नियम करायला हवा. मनमानी कारभार थांबवून सगळ्यांसाठी एकच नियम करायला हवा. आदित्य ठाकरे यांची मागणी. आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी वर्षा निवासस्थानी घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. आरक्षण, उपवर्गीकरण, इंदू मिलमधील आंबेडकरांचं स्मारक आणि शिष्यवृत्ती या मुद्द्यावरती भेटीमध्ये चर्चा झाली. राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटलांचं व्हॉट्सअप हॅक. अनिल पाटील यांच्या व्हॉट्सअपवरून अनेकांना आर्थिक मदतीचं आवाहन करणारे मेसेज. अनिल पाटलांचा मेसेज पाहून अनेक ओळखीतील लोकांनी पैसे पाठवल्याचंही समोर. मालेगावमध्ये उपमहापौरांच्या दालनामध्ये पुन्हा टिपू सुलतानचा फोटो दिसतोय. देशासाठी बलिदान दिल्यानं फोटो लावला. शाने हिंद यांचं वक्तव्य. तर संबंधित फोटो काढायलाच लावणार दादा भुसे यांचा इशारा. रोहित पवार यांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचं गूढ समोर. तर आई रागावल्यानं मुलीने जीवन संपवलं असं पोलीस तपासात समोर. इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून मुलीनं जीवन संपवलं. संशयास्पद काही नाही, पोलिसांची माहिती. रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या घरी चोरी झाल्याचा संशय. 2 दिवसांपूर्वी त्यांच्या 14 वर्षीय मुलीनं जीवन संपवलं. त्यानंतर सर्व कुटुंबीय गावी गेले. या दरम्यान घरी चोरी झाल्याचा संशय.